ऑफिस वर्क पासून डॉक्टर्सच्या प्रॅक्टिस पर्यंत, विद्यार्थ्यांच्या होमवर्क पासून संशोधकांच्या प्रयोगापर्यंत सगळीकडे सध्या एआय टूलचा वापर सर्वाधिक वाढलेला आहे। एआय टूल्स पैकी ChatGPTचा वापर अधिक होतोय। ओपन एआयच्या या टूलने जगभरात अक्षरशः क्रांती घडवून आणलेली आहे। या संदर्भातल्या अहवालानुसार सरासरी एका महिन्यात याचा सर्वाधिक वापर अमेरिकन नागरिकांनी केलाय, तर दुसऱ्या क्रमांकावर भारतीयांचा समावेश आहे। मात्र याचा वाढता वापर आता चिंतेचा विषय देखील ठरतोय। अनेक देशांनी या संदर्भात आता नियमावली तयार करायला सुरुवातही केली आहे। सविस्तर पाहूयात। जगभरात ChatGPTचा सर्वाधिक वापर। वापरकर्त्यांमध्ये अमेरिका प्रथम तर भारत दुसऱ्या क्रमांकावर। शिक्षण, आरोग्य, संशोधन, ऑफिस वर्क, कंटेंट क्रिएशन मध्ये सर्वाधिक वापर। कामाचा वेग वाढला असला तरी तज्ञांकडून चिंता व्यक्त। अनेक देश वापराबाबत नियमावली तयार करणार। जगभरातील अनेक कंपन्यांनी ChatGPTचा आधारित वर्कफ्लो सुरू केलेत। गुगल शोधापासून ईमेलच्या मसुद्यापर्यंत आणि कोडिंग पासून कंटेंट क्रिएशन पर्यंत फक्त एक प्रॉम्प्ट ChatGPTवर टाकले तर त्याचे काही सेकंदात उत्तर मिळते। म्हणूनच फक्त काही वर्षातच या एआय टूलने जगभरात कोट्यवधी लोकांचा डिजिटल असिस्टंट म्हणून ठसा उमटवलाय। विविध क्षेत्रातील रिपोर्ट ड्राफ्ट, ग्राहक सेवा, पॉलिसी डॉक्युमेंट्स, प्रेझेंटेशन आणि टेक्स्ट सपोर्ट ही कामं आता सेकंदात पूर्ण होत आहेत। विद्यार्थ्यांपासून इंजिनियर्स, डॉक्टरसह सर्व क्षेत्रात याचा वापर वाढलाय। जगभरात याचा वापर कसा होतोय त्यावर एक नजर टाकूया। अमेरिकेमध्ये 883 दशलक्ष, भारतामध्ये 544 दशलक्ष, ब्राझीलमध्ये 310 दशलक्ष, ब्रिटनमध्ये 251 दशलक्ष, इंडोनेशियामध्ये 216 दशलक्ष, जपानमध्ये 205 दशलक्ष, जर्मनीत 199 दशलक्ष, फ्रान्स 187 दशलक्ष, फिलिपाईन्स 175 दशलक्ष, कॅनडामध्ये 152 दशलक्ष, तर इतर देशांमध्ये 2.7 अब्ज। जगात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध टूल्सनी डिजिटल क्रांती घडवली असली तरी भविष्यात याचे अनेक मोठे धोकेही आहेत। त्यामुळे जगभरातील संशोधकांनी एआयच्या वाढत्या वापराबाबत चिंताही व्यक्त केली आहे। चुकीची माहिती, डेटा सुरक्षा, प्लॅजिअरिझम, डीप फेक्स अशी अनेक आव्हाने आहेत। योग्य नियमन नसल्यास चुकीच्या डेटावर मोठे निर्णय होऊ शकतात, अशी भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। अमेरिका, युरोपियन युनियन, जपान, दक्षिण कोरिया या देशांनी एआय वापरासाठी धोरणात्मक नियम आखायला सुरुवात केली आहे। त्यामुळे ही क्रांती भावी पिढीला उपयुक्त वाटत असली तरी त्याचा वापर अति सावधानतेने व्हायला हवाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।